आम्ही संबंध देशाचे राज्यकर्ते आहोत ही मानसिकता सोडली पाहिजे. तर ती दिल्लीपासून गल्लीपर्यंत ठिकठिकाणी सिनियर लोकांच्यामध्ये आहे. जहागीर जाऊनही काँग्रेस अजूनही गतवैभवात रमतीये. शरद पवारांचा काँग्रेसला टोला, मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य. तर राज्याचे प्रमुख या नात्याने वस्तुस्थिती काय ही लोकांच्या समोर यायला पाहिजे होती. तुम्हीच जर त्याच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित केली, खरंच हे तपासलं पाहिजे, तर विरोधकांना तर ते काय मुद्दाच मिळतो. सिंचन घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांना मिळालं बळ. अजित पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांवर थेट हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 4 ऑक्टोबरला मुंबईत सभा. महायुती तुटल्यानंतर आता फक्त भाजपच्या राज्यात होणार 3 सभा. रिपब्लिकन पक्षाचे नेते अर्जुन डांगळे रामदास आठवले गटातून बाहेर पडणार. शिवसेनेला जाहीर केला पाठिंबा. मोदी आल्यानंतर अनंत गीते त्यांच्याकडे जातील आणि त्यांच्या हातात राजीनामा देतील. शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार. अनंत गीते देणार अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा. शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं ब्रेन हॅमरेजनं निधन. अवयवदान करण्याचा निर्णय. आणि आज भारतासाठी सोन्याचा दिवस. एशियन गेम्समध्ये थाळीफेकीत सीमा पुनियाची स्वर्ण भरारी, तर टेनिस मिक्स डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं पटकावलं गोल्ड मेडल. भारताच्या खात्यात आता 6 गोल्ड मेडल्स.